हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण खूप असा इंटरेस्टिंग असा एक लेसन पाहणार आहे. खूप मजेदार असा हा लेसन आहे. हाऊ ग्लास इज मेड, म्हणजे काच कशी तयार केली जाते. तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत नसेल की काच कशी तयार होते, आहे की नाही. आपण बऱ्याच ठिकाणी काच पाहतो. आपल्या खिडक्या असतात त्या काचेच्या असतात, आपल्या घरात बरणी असते काचेची असते, लाईटचा बल्ब असतो तो काचेचा असतो, है की नाही. तर आपण पाहूया लेसनमध्ये काय दिलंय ते. ग्लास इज वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल सबस्टन्सेस दॅट वी सी अराउंड अस. म्हणजे ग्लास म्हणजे काच हा असा एक सर्वात सुंदर अशी वस्तू आहे. दॅट वी सी अराउंड अस, आपल्या सभोवती असणाऱ्या अनेक वस्तूंपैकी सर्वात सुंदर वस्तू कोणती असेल तर ती आहे काच. बघा आता, जस्ट टेक अ लुक अराउंड युअर सेल्फ अँड सी हाऊ मेनी थिंग्स यू कॅन फाइंड दॅट आर मेड ऑफ ग्लास. आपल्या जर अवतीभोवती आपण जर पाहिलं यू कॅन फाइंड, तर तुम्हाला समजेल हाऊ मेनी थिंग्स की आपल्या सभोवती काचेच्या किती वस्तू तयार केल्या गेलेल्या असतात. बघा, लाईट बल्ब्स, विजेचा दिवा असतो लाईटचा बल्ब, बॉटल बाटल्या असतात, जार म्हणजे बरण्या असतात, है की नाही. ग्लासेस म्हणजे पेले असतात, रीडिंग ग्लासेस चष्मे असतात, मार्बल्स म्हणजे गोट्या असतात, विंडो पेन्स म्हणजे खिडक्यांची तावदानं असतात, म्हणजे खिडक्या थोडक्यात आपण, आहे की नाही. तर या सगळ्या वस्तू कशाच्या बनलेल्या असतात मित्रांनो, तर या सगळ्या वस्तू काचेपासून बनलेल्या असतात. टू नेम जस्ट अ फ्यू, ही नावं थोडीच आहेत, ही फक्त नावं दाखल दिलेली आहेत. याच्यापेक्षा कितीतरी वस्तू, कितीतरी अनेक वस्तू कशा बनलेल्या असतात, काचेच्या बनलेल्या असतात. वेअर डज दिस ग्लास कम फ्रॉम, ही काच येते कुठून, तर पाहूया आपण. हाऊ ग्लास इज मेड, काच कशी तयार केली जाते ते पहिल्यांदा पाहूया. द ग्लास दॅट इज यूज्ड टू मेक सो मेनी एव्हरीडे थिंग्स इज अ मॅनमेड मटेरियल. म्हणजे अनेक वस्तू, आपल्या दैनंदिन वापरातल्या अनेक वस्तू ज्या काचेपासून तयार केल्या जातात, ती काच ही एक मॅनमेड मटेरियल आहे. मॅनमेड मटेरियल म्हणजे मानवनिर्मित वस्तू आहे. ही निसर्गामध्ये नॅचरली अवेलेबल नसते, आहे तशीच. ती माणसाने तयार केलेली वस्तू आहे, म्हणजे मानवनिर्मित वस्तू आहे. कॅन यू गेस व्हॉट इट इज मेड फ्रॉम, ती कशापासून तयार केली जाते याचा अंदाज करू शकता का तुम्ही. तर बघा, इट मे सीम अनबिलिव्हेबल बट दिस क्लिअर ट्रान्सपरंट अँड स्मूथ लुकिंग मटेरियल इज ॲक्च्युली मेड फ्रॉम सँड. बघा, इट मे सीम अनबिलिव्हेबल म्हणजे तुमचा विश्वास बसणार नाही, अविश्वसनीय आहे तुमच्यासाठी. बट दिस क्लिअर, बघा ही स्वच्छ, ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक, स्मूथ लुकिंग, बघा स्मूथ लुकिंग म्हणजे गुळगुळीत वस्तू जी आहे, स्मूथ लुकिंग मटेरियल इज ॲक्च्युली मेड फ्रॉम सँड. बघा, काच कशापासून बनते, तर वाळूपासून बनते. काच कशापासून बनते, वाळूपासून बनते. अगदी क्लिअर, स्वच्छ, पारदर्शक, ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक, स्मूथ लुकिंग मटेरियल म्हणजे गुळगुळीत वस्तू. ही कशापासून बनलेली बनते काच, वाळूपासून बनते. आता वाळूपासून कशी बनते काच. ग्लास इज मेड बाय हिटिंग अ मिक्सचर ऑफ क्लीन व्हाईट सँड अँड केमिकल्स लाईक सोडा अँड लाईम. म्हणजे हिटिंग म्हणजे उष्णता दिली जाते कशाला, मिक्सचर म्हणजे मिश्रणला. मिक्सचर म्हणजे मिश्रण, कशाच्या मिश्रणाला उष्णता दिली जाते, क्लीन व्हाईट सँड, स्वच्छ आणि शुभ्र वाळू घेतली जाते. अजून त्याच्यामध्ये काय घेतलं जातं, सोडा आणि लाईम म्हणजे चुना. बघा, व्हाईट सँड म्हणजे पांढरी वाळू, सोडा आणि लाईम म्हणजे चुना यांचं मिश्रण केलं जातं आणि हीट म्हणजे त्याला उष्णता दिली जाते. द मिक्सचर इज हीट इन अ फर्नेस, भट्टीमध्ये हे मिश्रण तापवलं जातं. कुठपर्यंत, टिल इट टर्न्स इनटू हॉट लिक्विड ग्लास. म्हणजे उष्ण आणि पातळ द्रवरूप अशी काच तयार होईपर्यंत हे जे मिक्सचर आहे ते तापवलं जातं. कशाचं मिश्रण, पांढरी वाळू व्हाईट सँड, सोडा आणि लाईम म्हणजे चुना
यांचं मिश्रण उष्ण आणि द्रव रूपातली पातळ अशी काच तयार होईपर्यंत हे मिश्रण फर्नेस म्हणजे भट्टीमध्ये तापवलं जातं, त्याला उष्णता दिली जाते. व्हेन इट कूल्स डाऊन, जेव्हा हे मिश्रण थंड होतं तेव्हा ते स्टिफ म्हणजे घट्ट, अँड हार्ड म्हणजे कठीण होतं. बघा किती प्रक्रिया कशी आहे. पांढरी वाळू घ्यायची, सोडा घ्यायचा आणि चुना घ्यायचा, त्यांचं मिश्रण भट्टीमध्ये तापवायचं, इतकं तापवायचं की वाळू ती जी काच आहे द्रव रूपात ती रूपांतर होत नाही तोपर्यंत ती तापवायची आणि नंतर थंड करायची. थंड केल्यावरती स्टिफ म्हणजे कशी होते, घट्ट होते. स्टिफचा अर्थ होतो घट्ट आणि हार्ड म्हणजे कठीण अशी काच तयार होते. पण आता ही काच आपल्याला वापरात येईपर्यंत वेगवेगळ्या आकारामध्ये असते काच, आहे की नाही? मग तिला आकार द्यावा लागतो. आता बघा, हाऊ ग्लास इज शेप्ड, काचेला आकार कसा दिला जातो बघा, कसा आकार दिला जातो बघा. वन्स ग्लास हॅज बिकम कोल्ड, स्टिफ अँड हार्ड, इट इज नॉट पॉसिबल टू शेप इट. म्हणजे जेव्हा काच एकदा कोल्ड म्हणजे थंड, घट्ट आणि कठीण बनली तर तिला आकार देता येत नाही. म्हणजे थंड आणि घट्ट असेल काच तर तिला आकार देता येत नाही. ग्लास इज ब्रिटल, काच ठिसूळ असते. ठिसूळ म्हणजेच काय, इट ब्रेक्स इझिली, दॅट मीन्स इट ब्रेक्स इझिली. काच ब्रिटल म्हणजे कशी असते, ठिसूळ असते. ठिसूळ म्हणजे काच पडली की फुटते, है की नाही? मग कसा आकार दिला जातो त्याला, इट हॅज शेप्ड इंटू डिफरंट आर्टिकल्स वेन इट इज स्टील हॉट अँड सॉफ्ट. जेव्हा ती गरम असते आणि जेव्हा ती मऊ असते तेव्हाच तिला वेगवेगळ्या वस्तूंचा आकार दिला जातो. थंड काचेला आकार दिला जात नाही. थंड काचेला आकार द्यायला गेलं तर ती काच कशी होते, पटकन तुटते. तिलाच आपण ब्रिटल म्हणजे ठिसूळ आहे असं म्हणतो. ओके, आता पुढे बघा, व्हेरी हॉट ग्लास इज मोर लाईक अ लिक्विड. अतिशय उष्ण काच जी आहे ती लिक्विड म्हणजे द्रवरूप असते, पातळ असते. इतकी पातळ असते की यू कॅन पोअर इट, म्हणजे पोअर इट म्हणजे ती ओतू शकतो आपण. मोल्ड इट म्हणजे तिला साच्यामध्ये घालून आकार देऊ शकतो. रोल इट म्हणजे तिला गुंडाळू शकतो. बघा, कोणत्या काचेला, हॉट ग्लास, गरम काच असेल तर तिला आपण पोअर म्हणजे ओतू शकतो. मोल्ड म्हणजे तिला साच्यात घालून आकार देऊ शकतो. रोल म्हणजे तिला गुंडाळू शकतो, पण केव्हा, ती गरम असेल तरच. यू कॅन प्रेस इट, तिच्यावर दाब देऊ शकतो. ऑर इवन ब्लो इट टू मेक अ व्हरायटी ऑफ शेप्स, तिच्यावर हवेने आपण फुंकू सुद्धा शकतो. व्हरायटी ऑफ शेप्स म्हणजे वेगवेगळे आकार देण्यासाठी. ओके, पण केव्हा, जेव्हा काच गरम असेल तेव्हाच. आता बघा, मग काचेला आकार कसा दिला जातो बघा. हॉट लिक्विड ग्लास इज पोर्ड इनटू मोल्ड्स अँड हार्डन्ड टू मेक आर्टिकल्स ऑफ व्हेरियस शेप्स अँड साइजेस. आता मग काय केलं जातं हिला आकार देण्यासाठी, हॉट लिक्विड ग्लास इज पोर्ड इनटू मोल्ड्स म्हणजे साच्यामध्ये ती काच जी आहे, लिक्विड जी ग्लास आहे, द्रवरूपातली जी काच आहे, पातळ जी काच आहे ती साच्यामध्ये ओतली जाते आणि काय केलं जातं, अँड हार्डन टू मेक आर्टिकल्स ऑफ व्हेरियस शेप्स अँड साइजेस. वेगवेगळ्या शेप्स म्हणजे आकाराच्या आणि मापाच्या वस्तू तयार करण्यासाठी तिला काय केली जाते, कठीण केली जाते. केव्हा, साच्यामध्ये ओतून. इट कॅन ऑल्सो बी रोल्ड आउट टू मेक फ्लॅट शीट्स. काचेचे सपाट ताव करण्यासाठी काचेला लाटलं सुद्धा जातं. द्रवरूपातली काच, लिक्विड ग्लास जर असेल तर तिला रोल केली जाते. कशासाठी, फ्लॅट शीट म्हणजे काचेचा जर सपाट काचा तयार करण्यासाठी तिला रोल सुद्धा केली जाते. पण केव्हा, लिक्विड ग्लास म्हणजे ती द्रवरूपात असेल तेव्हाच. तर बघा, इन अनदर प्रोसेस मोल्टन ग्लास इज फ्लोट ऑन अ बेड ऑफ मोल्टन मेटल टू मेक व्हेरी फ्लॅट ग्लास शीट्स ऑफ इवन थिकनेस. बघा, आता ही झाली
साच्यामध्ये वचून तयार केली जाणारी प्रक्रिया. दुसरी जी प्रक्रिया आहे ती बघा काय केली जाते. मोल्टन ग्लास, मोल्टन म्हणजे वितळलेली काच, काय केली जाते. इज फ्लोट ऑन अ बेड, बघा, इज फ्लोट ऑन अ बेड ऑफ मोल्टन मेटल टू मेक व्हेरी फ्लॅट ग्लास शीट्स ऑफ इवन थिकनेस. म्हणजे कमी जाडीच्या किंवा पातळ काचा तयार करण्यासाठी काय केली जाते. फ्लोट ऑन अ बेड म्हणजे तिला पसरली जाते. गॉब्स ऑफ हॉट लिक्विड ग्लास कॅन बी ब्लोन इनटू बॉटल्स. बघा आता, gobs of hot liquid glass can be blown into bottles, bulbs, glasses and other objects. बघू, म्हणजे उष्ण जे द्रवरूप काचेचे गोळे आहेत त्या गोळ्यामध्ये काय केलं जातं, त्या गोळ्यात हवा फुंकून, गॉब्स ऑफ हॉट लिक्विड ग्लास कॅन बी ब्लोन म्हणजे हवा फुंकून बाटल्या, बल्ब, ग्लास, पेले आणि इतर वस्तू सुद्धा तयार करता येऊ शकतात. लिक्विड ग्लास, बघा आता, लिक्विड ग्लास कॅन बी ऑल्सो बी ड्रॉन आउट व्हेरी थिन फायबर्स ऑफ ग्लास वूल. बघा, द्रवरूप काचेतून जी लिक्विड ग्लास आहे, बघा आता, जी पातळ काच आहे त्याच्यातून वेगवेगळे फायबर्स, धागे सुद्धा तयार केले जातात. और ग्लास वूल, काचेचे लोकरी धागे काढले जातात. केव्हा, द्रवरूप काचेतून. तिला कसा आकार दिला जातो, पहिला आपण पाहिलं, साच्यात ओतून दिला जातो. नंतर अत्यंत पातळ काच बनवण्यासाठी ती अशी पसरली जाते, आहे की नाही. वितळलेली काच काय केली जाते, पसरली जाते. कशासाठी, व्हेरी फ्लॅट ग्लास शीट्स म्हणजे अत्यंत पातळ असे पत्र्यासारखे अगदी कमी जाडीचे ताव तयार करण्यासाठी ती अशी पसरली जाते. ओके, आता पुढे बघा. सम प्रॉपर्टीज ऑफ ग्लास, काचेचे काही गुणधर्म. ही काच असते कशी, तर बघा, ग्लास हॅज मेनी युजफुल प्रॉपर्टीज. काचेचे अत्यंत उपयुक्त असे पुष्कळ प्रॉपर्टीज म्हणजे गुणधर्म आहेत. युजफुल म्हणजे उपयुक्त. पहिला गुणधर्म आहे तिचा, इट इज ट्रान्सपरंट. काच असते पारदर्शक. पारदर्शक, ट्रान्सपरंट म्हणजे काय, यू कॅन सी थ्रू इट, आपण तिच्यातून आरपार पाहू शकतो. पुढचा गुणधर्म आहे, इट इज स्ट्रॉंग अँड हार्ड. ती मजबूत आणि कठीण असते. यू कॅन पुट अ लॉट ऑफ लोड ऑन इट, आपण काचेवर भरपूर लोड म्हणजे वजन ठेवू शकतो. अजून काय आहे, इट इज इम्परमिएबल. इम्परमिएबलचा अर्थ काय होतो बघा. इम्परमिएबल म्हणजे त्याच्यात कुठलाही द्रव पदार्थ झिरपत नाही. त्याच्यात कुठलाही द्रवरूप पदार्थ, पातळ पदार्थ काचेमध्ये झिरपत नाही. कधी पाहिले का, काचेच्या भांड्यातून पाणी बाहेर आले काचेच्या ग्लासमधून, तर नाही, काचेमध्ये कुठलाही पदार्थ झिरपत नाही. जसं प्लास्टिकमध्ये सुद्धा झिरपत नाही तसं. म्हणजेच काय, इम्परमिएबलचा अर्थ दिला इथं बघा. इट डज नॉट अलाउ वॉटर ऑर अदर लिक्विड्स टू पास थ्रू अँड इट डझंट. बघा, इम्परमिएबल म्हणजे काय, त्याच्यातून कोणताही लिक्विड, द्रव पदार्थ आरपार जात नाही. त्यालाच इम्परमिएबल असं म्हणायचं. आता पुढे बघा, इट डझंट गेट सॉगी ऑर स्टेन इट सेल्फ. बघा, सॉगी म्हणजे ओलसर, ऑर स्टेन म्हणजे डाग. म्हणजे काच सॉगी म्हणजे ओलसर जात नाही, काचेवर स्वतःहून डाग सुद्धा पडत नाहीत. ग्लास हॅज नो इफेक्ट ऑन द फूड. काचेचा अन्नावर कोणताही परिणाम होत नाही. बरेचसं अन्न काचेमध्ये ठेवलं जातं. वॉटर, पाण्याचा कोणताही परिणाम होत नाही. और अदर सबस्टन्सेस स्टोर्ड इन ग्लास कंटेनर्स. ग्लास कंटेनर्स म्हणजे काचेची भांडी. काचेच्या भांड्यामध्ये कुठलाही आपण अन्न ठेवलं, दूध ठेवलं तरी त्या दुधावर काचेचा काहीच परिणाम होत नाही, कोणतीही रिॲक्शन होत नाही. इन अदर वर्ड्स, दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हटलं तर, इट डझंट इम्पार्ट अ स्मेल और टेस्ट टू देम. म्हणजे त्या पदार्थांना काचेचा कोणताही वास आणि चव सुद्धा त्याच्यामध्ये जडत नाही. म्हणजे ते पदार्थ आहे तसेच व्यवस्थित काचेमध्ये राहतात. आता बघा, ऑर्डिनरी ग्लास हॅज अ स्मूथ सरफेस.
सामान्यतः जी काच असते ना तिचा जो पृष्ठभाग आहे तो गुळगुळीत असतो. अँड इट कॅन बी वॉश्ड इझिली, आणि तो सहज धुता येतो. आपल्या घरी काचेचा ग्लास असेल तर बघा त्याचा पृष्ठभाग गुळगुळीत आहे आणि आपण तो सहज धुवू शकतो. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट इम्पॉर्टंट इज द फॅक्ट दॅट इट लुक्स ब्युटिफुल. म्हणजे बघा, आणि हे सगळे गुणधर्म पाहिले आपण, पण सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म आणि खरी गोष्ट सांगायची तर इट लुक्स ब्युटिफुल, म्हणजे काच सुंदर दिसते. नो वंडर देन दॅट इट इज यूज टू मेक सो मेनी थिंग्स. ती पुष्कळ गोष्टी तयार करण्यासाठी वापरली जाते. तर ह्या ऐकल्यास तुम्हाला आश्चर्य वाटायला नको, नवल वाटायला नको. तर आता पुढे बघूया. पुढे आहे कलर्ड ग्लास, रंगीत काच. आता रंगीत काचा तुम्ही पाहिल्या असतील, पण काचेला रंग कसा दिला जातो तर पाहूया. ऑर्डिनरी ग्लास इज कलरलेस बट इट इज पॉसिबल टू प्रोड्यूस कलर्ड अँड ट्रान्सपरंट ग्लास by using different combinations of chemicals in the glass making process. म्हणजे बघा, ऑर्डिनरी ग्लास म्हणजे जी सामान्य काच आहे ती कशी असते, कलरलेस असते, रंगहीन असते, तिला रंग नसतो. बट इट इज पॉसिबल टू प्रोड्यूस कलर्ड अँड ट्रान्सपरंट ग्लास. पण हे शक्य आहे की कलर्ड म्हणजे रंगीत काच सुद्धा तयार करता येऊ शकते आणि ट्रान्सपरंट काच सुद्धा तयार करता येऊ शकते. कशी तयार करता येऊ शकते, बाय युझिंग म्हणजे काय वापरून, डिफरंट कॉम्बिनेशन ऑफ केमिकल्स, म्हणजे वेगवेगळ्या रसायनांच्या वेगवेगळ्या संगती वापरून नवीन अशी कलर म्हणजे रंगीत काच तयार करता येऊ शकते. आता बघा, ग्लास कॅन बी गिवन मेनी ब्युटिफुल कलर्स. काचेला अनेक वेगवेगळे कलर देता येऊ शकतात. कोणकोणते कलर देता येतात बघा. बघा, ब्ल्यू निळा आहे की नाही, व्हायलेट गडद जांभळा आहे की नाही. या ठिकाणी म्हटले टर्कॉइज. टर्कॉइज म्हणजे हा कसला कलर आहे, हिरवट जांभळा, हिरवट निळा. रबी रेड माणकासारखा लाल. पिंक गुलाबी. ॲम्बर म्हणजे पिवळसर तपकिरी. ऑरेंज म्हणजे नारंगी. डीप येलो. पर्पल. ॲमेथिस्ट. ओके. डार्क ग्रीन. इवन ब्लॅक म्हणजे अगदी काळा आणि पांढरा सुद्धा रंग त्याला देता येतो. ओके. तर नीलमण्यासारखा जांभळा रंग म्हणजेच ॲमेथिस्ट. असे कलर काचेला देता येतात. कसे, केमिकलचे कॉम्बिनेशन वापरून, केमिकल वापरून देता येतात. इथं ब्रश पेंट अजिबात करता येत नाही. आता पुढे बघा, स्टेन्ड ग्लास म्हणजेच नक्षीदार रंगीत काच अशी तुम्ही पाहिली असेल. स्टेन्ड ग्लास म्हणजे नक्षीदार रंगीत काच. आता बघूया, कलर्ड ग्लास इज यूज्ड टू मेक ब्युटिफुल पिक्चर्स. रंगीत काच कशासाठी वापरली जाते, सुंदर चित्र तयार करण्यासाठी वापरली जाते. इस्पेशली इन विंडो पेन्स, खिडक्यांची तावदानं, खिडक्यांच्या काचा तयार करण्यासाठी रंगीत काच वापरली जाते. सच विंडोज आर नोन ॲज स्टेन्ड ग्लास विंडोज. आणि या खिडक्यांनाच काय म्हणतात, नक्षीदार रंगीत खिडक्या असं सुद्धा म्हटलं जातं, कारण की त्याच्यामध्ये कलर्ड ग्लास म्हणजेच रंगीत काच वापरली जाते. तर पुढे बघा, दे आर सीन मोस्टली इन चर्चेस. चर्चमध्ये अशा काचा बऱ्याचपैकी आढळतात. कलर्ड ग्लास कॅन ऑल्सो बी यूज टू मेक ब्युटिफुल स्कल्पचर्स और डेकोरेटिव्ह आर्टिकल्स. रंगीत काचा कशा वापरल्या जातात, ब्युटिफुल स्कल्पचर्स म्हणजे शिल्पकाम करण्यासाठी किंवा डेकोरेटिव्ह आर्टिकल्स ज्या शोभेच्या वस्तू असतात त्या तयार करण्यासाठी वापरले जातात. इट इज also possible to paint on glass using special chemicals and processes. वेगवेगळ्या प्रक्रिया म्हणजे प्रोसेसेस आणि केमिकल्स म्हणजे रसायन वापरून पेंट ऑन ग्लास म्हणजे काचेवर रंगकाम सुद्धा करता येतं. काच रंगवता सुद्धा येते, पण त्यासाठी केमिकल्स आणि वेगवेगळ्या प्रक्रिया वापराव्या लागतात. तर अशा पद्धतीने ही स्टेन्ड ग्लास होती. आता आपण पाहूया, ग्लास कॅन बी रिसायकल्ड.
काच पुन्हा उपयोगात आणण्याकरता त्याच्यावर प्रक्रिया करता येऊ शकते. म्हणजेच रिसायकल्ड म्हणजे पुन्हा उपयोगात आणण्याकरता प्रक्रिया करणे. तर आता पाहूया. अनदर युनिक फीचर ऑफ ग्लास इज दॅट इट इज 100% रिसायकलेबल. युनिक म्हणजे अद्वितीय, फीचर म्हणजे वैशिष्ट्य. दुसरं एक अद्वितीय काचेचं वैशिष्ट्य म्हणजे इट इज 100% रिसायकलेबल, म्हणजे ती 100% पुन्हा उपयोगात आणता येते. ओल्ड ग्लास कॅन बी यूज्ड टू मेक न्यू ग्लास एनी नंबर ऑफ टाइम्स. म्हणजे जी जुनी काच आहे ती पुन्हा नवीन काच तयार करण्यासाठी कितीही वेळा वापरता येऊ शकते. रिसायकलिंग ग्लास इन दिस मॅनर इज मच चीपर दॅन मेकिंग न्यू ग्लास. म्हणजे जुन्या काचेवर प्रक्रिया करून नवीन काच तयार करणे हे चीपर म्हणजे स्वस्त आहे. कशापेक्षा? नवीन काच तयार करण्यापेक्षा. फ्रॉम रॉ मटेरियल्स, कच्च्या मालापासून आपण अशी रिसायकल म्हणजे नवीन प्रक्रिया करून नवीन काच तयार करता येऊ शकतो. इट रिक्वायर्स मच लेस हीट. बघा आता कशाची गरज असते? अगदी थोड्या उष्णतेची गरज असते. अँड अ लॉट ऑफ एनर्जी इज सेव्ड. म्हणजे बघा जास्त उष्णतेची गरज नसते, म्हणून उष्णता निर्माण करण्यासाठी जी एनर्जी लागणार आहे ती या ठिकाणी वाचत असते. इफ यू रिसायकल इवन अ सिंगल ग्लास बॉटल यू सेव्ह इनफ एनर्जी टू पॉवर अ कलर टीव्ही. म्हणजे बघा, म्हणजे तुम्ही जर साधी एक बाटली, काचेच्या बाटलीवर काचेची बाटली रिसायकल करण्यासाठी जर प्रक्रिया केली तर तुम्ही खूप ऊर्जा वाचवता. अगदी इतकी ऊर्जा वाचवता तुम्ही टू पॉवर अ कलर टीव्ही फॉर अबाउट 20 मिनिट्स. म्हणजे 20 मिनटं तुम्ही तुमचा कलर टीव्ही चालवू शकाल, इतकी ऊर्जा तुम्ही एक बाटली रिसायकल केल्यानंतर वाचवता. म्हणजे काच रिसायकल केल्यानंतर किती एनर्जी वाचू शकते बघा. सो द नेक्स्ट टाइम यू थ्रो अवे अ ग्लास बॉटल थिंक. म्हणजे पुढच्या वेळी जर तुम्ही काचेची बाटली फेकून देत असाल तर विचार करा, ग्लास इज व्हॅल्युएबल. काच ही मौल्यवान वस्तू आहे. तर अशा पद्धतीने याचा हा लेसन होता. तर आता याचे पॉइंटर्स म्हणजे क्वेश्चन आन्सर सुद्धा मी लगेच सांगणार आहे तुम्हाला. बघा, फाइंड द फॉलोइंग लिस्ट फ्रॉम द पॅसेज अँड कॉपी देम. पॅसेजमधून या ज्या गोष्टी सांगितल्या त्यांची यादी करायची आणि आपल्या वहीमध्ये लिहायचे आहे. तर बघा, एव्हरीडे थिंग्स मेड ऑफ ग्लास. तर यांची यादी बघा कुठं दिलेली आहे. बघा यांची यादी कुठं दिली आहे बघा. बघा इथं दिलेली आहे. दैनंदिन वापरातल्या वस्तू काचेपासून बनतात त्या. लाईट बल्ब, बॉटल, जार्स, ग्लासेस, रीडिंग ग्लासेस, मार्बल्स, विंडो पेन्स. ही यादी तुम्ही लिहायची. मी इथं लिहिली आहे बघा. लिहिली आहे का? एव्हरीडे थिंग्स मेड ऑफ ग्लास. तर ती पुस्तकातलीच यादी मी इथं लिहिलेली आहे. तुम्ही अशीच वहीमध्ये लिहायची आहे. आता पुढची कशाची यादी करायची आहे बघा. पुढची यादी करायची व्हॉट यू कॅन डू विथ हॉट लिक्विड ग्लास. म्हणजे गरम उष्ण काचेपासून तुम्ही काय करू शकता ते लिहायचं आहे. तर या ठिकाणी बघा, वी कॅन पोअर इट आहे का, मोल्ड इट, प्रेस इट. तर ही यादी काय करायची तिथं लिहायची. बघा मी लिहिलं इथं. तर यू कॅन पोअर इट म्हटलंय तिथं आपण वी कॅन पोअर इट म्हणायचं आणि पुढचं आहे तसंच लिहायचं. ओके. व्हॉट कॅन यू डू विथ हॉट लिक्विड ग्लास. म्हणजे उष्ण पातळ काचेपासून तुम्ही काय करू शकता त्याची यादी पुस्तकात दिली आहे. पुस्तकातून वहीत लिहायची उत्तर म्हणून. तर पुढे बघा, नेम ऑफ कलर्स. तर रंगांची सुद्धा यादी दिली आहे बघा तुम्हाला इथं. दिली आहे का बघा इथं, ब्ल्यू, व्हायलेट आहे का. तर ही यादी सुद्धा तुम्ही करायची आहे. ओके. तर आता बघा, इथं दुसरा प्रश्न आहे, गेस द मीनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. तर आपल्या उतार्यातून काय करायचे आहे त्यांचे मीनिंग आपल्याला अंदाज लावायचा आहे, त्याचा शब्दांचा अर्थ सांगायचा आहे. तर बघूया आपण. पहिला आहे मोल्टन. मोल्टनचा मीनिंग आहे मेड लिक्विड बाय व्हेरी ग्रेट हीट. मोल्टनचा अर्थ होतो वितळवलेले. मोल्टनचा अर्थ होतो वितळवलेले. मेड लिक्विड बाय व्हेरी ग्रेट हीट. खूप उष्णता देऊन
स्थायूचं द्रवात रूपांतर केलेलं असतं, त्याला मोल्टन म्हणतात. पुढचं आहे ट्रान्सपरंट. पुढचं आहे ट्रान्सपरंट. ओके, तर ट्रान्सपरंटचा मिनिंग काय आहे बघा, पुस्तकात सुद्धा तुम्हाला याचं मिनिंग मिळेल. ट्रान्सपरंट म्हणजे दॅट यू कॅन सी थ्रू इट. तुम्ही ज्याच्यातून आरपार पाहू शकता त्याला ट्रान्सपरंट म्हणतात. त्याचा अर्थ आहे पारदर्शक. ओके, पुढे आहे इम्परमिएबल. इम्परमिएबल मागाशी मी सांगितलं, त्याच्यातून पाणी त्याच्यामध्ये शोषलं जात नाही किंवा आरपार पाणी होत नाहीत. इम्परमिएबल त्याचं मिनिंग आहे बघा, दॅट डज नॉट अलाउ एनी लिक्विड्स टू पास थ्रू इट. त्याच्यातून कोणत्याही प्रकारचं लिक्विड आरपार जात नाही, त्याला द्रवरोधक असं सुद्धा म्हणतात. आता पुढचा क्वेश्चन बघा, इम्पार्ट. इम्पार्टचा अर्थ आहे बघा, इम्पार्टचा अर्थ काय बघा, इथे दिलाय मी. इम्पार्ट, गिव्ह अ सर्टन क्वालिटी टू समथिंग. एखाद्या वस्तूला विशिष्ट गुणधर्म देणे म्हणजेच इम्पार्ट. ओके, त्यानंतर आहे रिसायकलेबल. रिसायकलेबल म्हणजे काय बघा, दॅट कॅन बी प्रोसेस्ड फॉर युजिंग अगेन. म्हणजे प्रक्रिया करून पुन्हा उपयोगात आणण्यासारखं, त्याला म्हणायचं रिसायकलेबल. आता पुढचा आहे क्वेश्चन नंबर 3. राईट शॉर्ट नोट्स ऑन द फॉलोइंग युजिंग सुटेबल डायग्राम्स. तर आपल्याला या ठिकाणी आकृतीचा सुद्धा वापर करायचा आहे, पण या ठिकाणी तुम्हाला मी उत्तर सांगणार आहे फक्त पुस्तकामध्ये. हाऊ इज ग्लास मेड. काच कशी तयार होते. तर ती नोट तुम्ही कुठपासून कुठपर्यंत लिहायचं बघा. आन्सर इथून ग्लासपासून इथपर्यंत लिहायचे. ओके, काच कशी तयार होते. त्याच्या पुढे आहे हाऊ ग्लास इज शेप्ड. काचेला आकार कसा दिला जातो. तर त्याचं उत्तर तुम्ही बघा इथपासून इथपर्यंत लिहायचे. ओके, तर मी तुम्हाला समजावलेलं आहे काचेला आकार कसा दिला जातो. इथपासून इथपर्यंत ते लिहायचं आहे. समजून घ्या व्यवस्थित आणि मग लिहा. पुढचा प्रश्न आहे बघा, सम प्रॉपर्टीज ऑफ ग्लास. सम प्रॉपर्टीज ऑफ ग्लास म्हणजे काचेचे काही गुणधर्म. तर काचेचे गुणधर्म बघा काय आहेत. या ठिकाणी बघा इथपासून आपल्याला दिलेलं आहे. इट इज ट्रान्सपरंट. ओके, अजून इट इज स्ट्रॉंग अँड हार्ड. ओके, अजून काय आहेत, इट डज नॉट अलाउ वॉटर ऑर द लिक्विड्स टू पास थ्रू इट. आहे का, किंवा हे पण लिहू शकता तुम्ही, इट कॅन इम्परमिएबल. हे सुद्धा लिहा. ग्लास हॅज नो इफेक्ट ऑन द फूड वॉटर. बघा इथं इथपासून इथपर्यंत सुद्धा लिहा. म्हणजे इथपासून इथपर्यंत सगळंच लिहिलं तरी चालेल. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे इट लुक्स ब्युटिफुल. ओके, अशा पद्धतीने तुम्ही ह्या नोट्स लिहायच्या आहेत. आता पुढचा क्वेश्चन बघा. आता पुढचा क्वेश्चन तुम्ही शोधायचं आहे. ॲक्टिव्हिटी आहेत त्या. फाइंड आउट हाऊ पेपर अँड प्लास्टिक आर रिसायकल्ड. म्हणजे कागद आणि प्लास्टिक यांच्यावर प्रक्रिया करून त्यांचा पुनर्वापर कसा केला जातो ते शोधा. पुढे म्हटलंय क्वेश्चन नंबर 5, प्रिपेअर अ पोस्टर ईच टू अर्ज पीपल टू. म्हणजे लोकांना आवाहन करण्यासाठी पोस्टर तयार करायचं आहे आपल्याला. फ्लेक्स तुम्ही कसा पाहता तसं. कसा पोस्टर करायचा आहे, यूज ग्लास केअरफुली, हँडल ग्लास विथ केअर. म्हणजे काच काळजीपूर्वक वापरा. ओके, किंवा ग्लास काळजीपूर्वक हाताळा, असं पोस्टर तयार करायचं आहे. आणि रिसायकल ग्लास म्हणजे काचेचा पुनर्वापर करा, असे पोस्टर तुम्ही करायचे. लोकांना आवाहन करायचे त्याच्यातून की आपण काचेचा पुनर्वापर केला पाहिजे. तर अशा पद्धतीने हा लेसन होता. थँक्यू.